नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी इन्व्हेंटरीमध्ये प्रॉब्लेम नंबर 5 या ठिकाणी क्रिएट करणार आहे, वर्किंग करणार आहे। तो प्रत्येक एंट्री आपण या ठिकाणी समजून घेणार आहे, कशा प्रकारे वर्किंग करायचं, काय वर्किंग करायचं, कोणती एंट्री काय वर्किंग करते, हा प्रत्येक टॉपिक आपण त्या ठिकाणी त्यामध्ये पाहणार आहे। सगळ्यात पहिले सांगितलं आहे क्रिएट अ कंपनी इन द टॅली प्राईम विथ द नेम ऑफ मेमोरेक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड सॉल्व द ट्रान्झॅक्शन फॉर द कंपनी। ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी मेमोरेक्स इलेक्ट्रॉनिक्सचं त्या ठिकाणी जे काय आपल्याला कंपनी आहे ती क्रिएट करायला सांगितलेली आहे। ठीक आहे, मी या ठिकाणी काय करेल, IT करियर इन्व्हेंटरी प्रॉब्लेम नंबर 5 असे या ठिकाणी क्रिएट करेल। जो ॲड्रेस वगैरे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे, या ठिकाणी स्टेट टाका, ह्या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी टाकायच्यात आणि इथून पुढे गेल्यानंतर ॲक्सेप्ट या ठिकाणी करायचं आहे। ठीक आहे, एंटर करा। एंटर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे जाणार आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं की कंपनी क्रिएट सक्सेसफुली इनेबल द फीचर्स ॲज पर युअर बिझनेस नीड, म्हणजे तुमच्या बिझनेसच्या नीडनुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे की फीचर्स इनेबल करायचे आहेत। जर गरज असेल तर या ठिकाणी तुम्ही फीचर्स इनेबल करू शकता। आत्ता आपल्याला फक्त अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीची गरज आहे, टॅक्सेशनला नो म्हणून आपण पुढे जाणार आहे। बाकी कोणतंही त्या ठिकाणी जे काही फीचर्स आहे ते इनेबल करायचं नाही आहे, आपल्याला फक्त अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी हे दोन फीचर्स त्या ठिकाणी इनेबल करावे लागतात। ठीक आहे, त्या ठिकाणी पहिली कन्सेप्ट काय आहे की या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की लास्ट इयर बॅलन्स शीट तुम्हाला या ठिकाणी दाखवलं गेलं आहे। ठीक आहे, क्रिएट करा। आपण या ठिकाणी क्रिएट करून सर्वात प्रथम आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, जे लास्ट इयरचं बॅलन्स शीट आहे ते आपण त्या ठिकाणी पूर्ण टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढची कन्सेप्ट त्या ठिकाणी कव्हर करणार आहे, कारण लास्ट इयर बॅलन्स शीट जर त्या ठिकाणी तुमचं बरोबर असेल तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी तुमचं पुढचंही बॅलन्स शीट त्या ठिकाणी बरोबर येतं। त्यामुळं सर्वात पहिलं आपण त्या ठिकाणी लास्ट इयर बॅलन्स शीट पूर्ण करून घेऊ। या ठिकाणी कॅपिटल अकाउंट म्हटलं आहे, या ठिकाणी कॅपिटल अकाउंटला अंडर हेड आपण त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट घेतो आणि त्याचा जो काही ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहे 1,00,000 रुपये। ठीक आहे, त्यानंतर बिल्स पेबल या ठिकाणी म्हणणार आहे, बिल्स पेबल त्याचा अंडरहेड त्या ठिकाणी आपण घेतो करंट लायबिलिटी, हे त्याचा अंडरहेड आपण त्या ठिकाणी टाकत असतो। त्याचं त्या ठिकाणी जे काही बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी खाली टाकत असतो, हे ध्यानात ठेवा। आपण प्रॉब्लेम नंबर 3लाही त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स सर्व टाकलेले आहे। तो प्रॉब्लेम नंबर 3 जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सवरती घेतला जातो। त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी घेणार आहे। ठीक आहे, ते पण आपण करंट लायबिलिटी ही मध्ये घेणार आहे। ठीक आहे, त्याचा जो काही ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहे। या ठिकाणी बघा आपली जी काही लायबिलिटी साईडची जी काही टोटल आहे 1,15,000 रुपये आपल्याला या ठिकाणी दिसते। आपली या ठिकाणी टोटल 1,15,000 रुपये या ठिकाणी तयार झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। ठीक आहे, पुन्हा कॅश सांगितलेली आहे। आता बघा कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे लेजर या ठिकाणी अगोदरच क्रिएट असतात, म्हणून आपण अल्टरमध्ये येणार आहे। अल्टरमध्ये येऊन त्या ठिकाणी लेजर क्रिएट येणार आहे। कॅशला जो काही ओपनिंग बॅलन्स आहे तोही आपण ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी टाकणार आहे। 20,000 रुपये त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी टाकायचं आहे। एंटर करा। त्यानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी क्रिएटमध्ये येऊन आपलं जे काही पुढचं लेजर आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया हे लेजर आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहे। त्याचा अंडरहेड आपण त्या ठिकाणी बँक अकाउंट या ठिकाणी घेऊ। बँक अकाउंट त्याचं त्या ठिकाणी अंडरहेड घेऊन त्याचा पण ही ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी टाकणार आहे। 80,000 रुपये हा त्याचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर बिल रिसिवेबल, बिल या ठिकाणी बिल या ठिकाणी आपण रिसिवेबल या ठिकाणी घेणार आहे। बिल्स रिसिवेबल अकाउंट त्याचा अंडरहेड त्या ठिकाणी असतं करंट ॲसेट, हे आपण त्या ठिकाणी त्याचा अंडरहेड घेणार आहे कारण ते रिसिवेबल म्हणून काम करतं। या ठिकाणी 8,000 रुपये त्याचं त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यानंतर प्रीपेड रेंट, या ठिकाणी प्रीपेड रेंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो, त्याचंही अंडरहेड आपण त्या ठिकाणी करंट ॲसेट या ठिकाणी घेणार आहे। या ठिकाणी त्याचं अंडरहेड तुम्ही लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲसेटही घेऊ शकता। त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ते पुन्हा त्या ठिकाणी करंट ॲसेटमध्ये येतात। ठीक आहे, प्रीपेड म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जास्त पेड केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अगोदर त्या ठिकाणी पेड करता,
ती आपली करंट ॲसेट असू शकते. पुन्हा त्या ठिकाणी करंट ॲसेटला आपण त्या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. त्याचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी 7,000 रुपये टाकायचा आहे. एंटर करा. थोडक्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही आपला ओपनिंग बॅलन्स आहे हा आपण पूर्ण करून घेतला आहे. दोन्ही साईडचे जे काही त्या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट म्हणजे या ठिकाणी लायबिलिटी साईट आणि ॲसेट साईट हे दोन्ही आपण पहिले टॅली करून घेतले. सर्वप्रथम त्या ठिकाणी काय वर्किंग करायचं असतं की मागील वर्षाचं जे काही बॅलन्स शीट आहे हे त्या ठिकाणी टॅली करून घेणं गरजेचं असतं आणि ते आपण टॅली करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी पुढील वर्षाच्या बॅलन्स शीटला त्या ठिकाणी वर्किंग करायचं असतं. पूर्ण पुढे झाल्यानंतर आता त्या ठिकाणी बघा आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेंटरीचा 5वा प्रॉब्लेम त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना काही आपल्याला त्या ठिकाणी व्हाउचर वर्किंग करायचे असतात. बघा आता आपण त्या ठिकाणी व्हाउचर पाहणार आहे. इथे आपण कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल, परचेस हे व्हाउचर आपण त्या ठिकाणी आत्तापर्यंत पाहिले. परंतु आता आपल्याला वर्किंग करत असताना इन्व्हेंटरीचे काही वेगळे व्हाउचर त्या ठिकाणी वर्किंग करावे लागतात. बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो जर मी अल्टर प्रेस केलं तर या ठिकाणी मला डिलिव्हरी नोट असेल, रिसिप्ट नोट असेल. मी जर कंट्रोल प्रेस केलं तर या ठिकाणी मला रिजेक्शन आउट, रिजेक्शन इन, सेल्स ऑर्डर, परचेस ऑर्डर हे त्या ठिकाणी व्हाउचर मला या ठिकाणी दिसतात. परंतु हे व्हाउचर मला इनेबल करता येणार नाही आहे कारण या ठिकाणी हे ॲक्टिव्ह दिसत नाही आहे. ठीक आहे. जसं आपण त्या ठिकाणी डायरेक्टली जर्नल व्हाउचर त्या ठिकाणी ओपन करू शकतो, परचेस व्हाउचर ओपन करू शकतो, तसंच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल प्रथमतः हे व्हाउचर त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यावे लागतील. ठीक आहे. आता ॲक्टिव्ह करत असताना आपल्याला कशा प्रकारे ॲक्टिव्ह करायचे तेही आपण समजून घेऊ. या ठिकाणी बघा आपल्याला अल्टरमध्ये यायचं आहे. अल्टरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी व्हाउचर टाईप हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला भेटतो आणि त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे जे व्हाउचर या ठिकाणी पाहिजे हे सर्व व्हाउचर आपण या ठिकाणी ॲक्टिव्ह करणार आहे. आता एक्झॅक्ट ॲक्टिव्ह करणारे म्हणजे काय करणार आहे तर या ठिकाणी बघा डिलिव्हरी नोट मला या ठिकाणी यायचं आहे. इथे फक्त एंटर करायचं आहे. एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतो ॲक्टिवेट धिस व्हाउचर टाईप. या ठिकाणी आपण ॲक्टिवेट करणार आहे. येस म्हणणार आहे. एंटर करा. बाकी कोणतेही चेंजेस या ठिकाणी करायचे नाही आहे. एंटर करा. बघा कोणतेही चेंजेस न करता मी फक्त त्या ठिकाणी ॲक्टिवेट करणार आहे. या ठिकाणी बघा मटेरियल इन आणि आऊट मी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करणार नाही आहे कारण त्याच जागी मी त्या ठिकाणी डिलिव्हरी नोट आणि रिसिप्ट नोटचा उपयोग या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मटेरियल इन आणि आऊट हे दोन्ही त्या ठिकाणी मी ॲक्टिव्ह करणार नाही आहे. त्यानंतर बघा फिजिकल स्टॉक्स हा अगोदरच ॲक्टिव्ह असतो. त्यानंतर पुढच्या कन्सेप्टमध्ये परचेस ऑर्डर असेल, परचेस ऑर्डर या ठिकाणी ॲक्टिव्ह करायची आहे. येस म्हणायचं आहे. एंटर करा. सर्व त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे. बाकी कोणतेही चेंजेस या ठिकाणी करायचं नाही आहे. रिसिप्ट नोटला या ठिकाणी येस करा. एंटर करा. त्यानंतर रिजेक्शन इनला या ठिकाणी आपण येस करू म्हणजे सगळे व्हाउचर या ठिकाणी मी ॲक्टिव्ह करून घेईल. येस करा. कंट्रोल ए केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी बाहेर येऊ शकता. सेल्स ऑर्डर असेल येस म्हणा आणि त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी एंटर करा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सगळे जे व्हाउचर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह करावे लागतील. ॲक्टिव्ह झाल्यानंतर व्हाउचरमध्ये या. व्हाउचरमध्ये आल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता मगाशी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं होतं की मी हे व्हाउचर त्या ठिकाणी ओपन करू शकतो. त्याच प्रकारे बघा आता मी अल्टर जर प्रेस केलं तर या ठिकाणी हे व्हाउचर मला ओपन करायला दिसतात. या ठिकाणी बघा डिलिव्हरी नोट हे व्हाउचर या ठिकाणी ओपन झालं. त्यानंतर रिसिप्ट नोट हेही व्हाउचर या ठिकाणी ओपन होईल. त्यानंतर मी जर कंट्रोल प्रेस केले तर सगळे व्हाउचर मला या ठिकाणी आता ओपन करता येतील. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे मी सगळे व्हाउचर या ठिकाणी ओपन करू शकतो. या ठिकाणी जर तुम्हाला त्याची शॉर्टकट की ध्यानात नाही राहिली तर F10 प्रेस करून हे सगळे व्हाउचर तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. म्हणजे परचेस ऑर्डरला जायचं असेल तर F10चा उपयोग करा. त्यानंतर सेल्स ऑर्डरला जायचं असेल तर F10चा उपयोग करा. डायरेक्टली इथं तुम्ही सेल्स ऑर्डरला येऊ शकता. आणि त्याच्या जे काही शॉर्टकट कीज आहे ह्या सर्व शॉर्टकट कीज या ठिकाणी तुम्हाला साईटला आलेल्या त्या ठिकाणी दिसून जातील. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ते भेटून जातात. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 कन्सेप्ट पाहिल्या. एक म्हणजे काय की ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी व्हाउचर कसे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करायचे हेही आपण त्या ठिकाणी त्यामध्ये पाहिलं. आता आपण त्या ठिकाणी एंट्री वाईज सुरुवात करू. म्हणजे त्या ठिकाणी वर्किंग करत असताना मला त्या ठिकाणी प्रत्येक एंट्री मी कशा प्रकारे त्या ठिकाणी मारणार आहे, प्रत्येक एंट्री कशा प्रकारे वर्किंग केली जाईल हे आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये पाहायचं आहे. बघा पहिली एंट्री जी आहे ती म्हणजे 1/4/2020 त्या ठिकाणी एंट्री सांगितलेली आहे. त्या ठिकाणी एंट्री काय आहे की सेंड परचेस ऑर्डर टू गुरु इलेक्ट्रॉनिक फॉर 100 TVs ₹10,000 इच. स्टॉक कीप ॲट वेअरहाऊस आफ्टर डिलेवरी. ठीक आहे.
आता या ठिकाणी बघा काही लेजर या ठिकाणी क्रिएट करावे लागतात, काही त्या ठिकाणी आयटम क्रिएट करावे लागतात, काही त्या ठिकाणी तुम्हाला लोकेशन क्रिएट करावे लागतात. हे सर्व आपण त्या ठिकाणी रनिंगमध्ये क्रिएट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी क्रिएट करत असताना काही लेजर असेल, काही ग्रुप असेल, काही आयटम असेल, काही युनिट असेल, काही लोकेशन असेल, हे सगळं आपण त्या ठिकाणी एंट्री मारत असताना त्या ठिकाणी रनिंगमध्ये त्या ठिकाणी घेणार आहे. पण प्रथमतः आपण त्या ठिकाणी इथे लोकेशन आपल्याला क्रिएट करावे लागतील. या ठिकाणी बघा जे लोकेशन सांगितले ते आपण या ठिकाणी क्रिएट करू. ते कोणतं आहे? वेअरहाऊस असेल आणि दुसरं त्या ठिकाणी असेल शॉप. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रथमतः त्या ठिकाणी जे लोकेशन आहे म्हणजे जे गोडाऊन आपण ज्याला म्हणतो ते गोडाऊन या ठिकाणी क्रिएट करून घ्यावं लागेल. बघा जसजशी एंट्री आपण पुढे पुढे जाणार आहे तसतसे आपण त्या ठिकाणी जे काही लेजर आहे, जे काही आयटम आहे, जे काही त्या ठिकाणी स्टॉक ग्रुप आहे, हे सगळं आपण त्या ठिकाणी क्रिएट करणार आहे. ठीक आहे. प्रथमतः बघा आपण पहिली एंट्री आपण वाचली होती सेंड परचेस ऑर्डर. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलं गेलं आहे की परचेस ऑर्डर आपण सेंड केलेली आहे. ठीक आहे, टू गुरु इलेक्ट्रॉनिक. आता जी परचेस ऑर्डर आहे ही कोणाला दिलेली आहे? तर त्या ठिकाणी परचेस ऑर्डर त्या ठिकाणी आपण गुरु इलेक्ट्रॉनिकला दिलेली आहे. त्या ठिकाणी किती टीव्हींची आहे? तर 100 टीव्हींची परचेस ऑर्डर आपण त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि 10,000 प्रत्येकी, इच म्हणजे प्रत्येकी, म्हणजे 100 टीव्हीची प्रत्येकी किंमत म्हणजे एका टीव्हीची किंमत ही 10,000 रुपये असेल. आणि जो काही स्टॉक आहे तो स्टॉक त्या ठिकाणी कुठे डिलिव्हर होईल? तर तो त्या ठिकाणी वेअरहाऊसला आपल्याला त्या ठिकाणी डिलिव्हर झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल की जे काही एंट्री आहे ही परचेस ऑर्डरला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. एंटर करा. पार्टी नेम आपण या ठिकाणी टाकणार आहे. आपण त्या ठिकाणी जी काही पार्टी आहे ती पार्टीचं नेम या ठिकाणी टाकू गुरु इलेक्ट्रॉनिक. म्हणजे त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिकचं वर्किंग या ठिकाणी करणार आहे. बघा आपण गुरु इलेक्ट्रॉनिककडून खरेदी करतो म्हणून त्याचं त्या ठिकाणी जे काही अंडर हेड आहे ते सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी घेतलं जाईल. सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी घ्या. एंटर करा. आता बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं असतं की ऑर्डरला नंबर टाकायचा असतो. इथं जी ऑर्डर तुम्हाला दिसतीये ह्या ऑर्डरला तुम्हाला नंबर टाकावा लागतो. ठीक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी घेईल PO1 म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो परचेस ऑर्डर नंबर 1. या ठिकाणी PO1 तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. नेम ऑफ आयटममध्ये आल्यानंतर आपण जे काही त्या ठिकाणी टी व्ही खरेदी करणार आहे ते टी व्ही आपण या ठिकाणी घेणार आहे. बघा हे जे दोन्ही टी व्ही आहे त्या ठिकाणी त्यांचा ग्रुप आहे त्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉनिकमध्ये येतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक त्यांचा ग्रुप या ठिकाणी घेणार आहे. आणि युनिट जे आहे ते त्या ठिकाणी क्वांटिटीमध्ये घेणार आहे कारण त्या ठिकाणी जे काही त्यांचं वर्किंग आहे हे क्वांटिटीमध्ये होतं. म्हणजे टी व्ही आपण क्वांटिटीमध्ये मोजतो. आता लोकेशन बघा त्यांनी सांगितलं आहे की आफ्टर डिलेवरी म्हणजे जी काही डिलेवरी होणार आहे त्या ठिकाणी वेअरहाऊसमध्ये येणार आहे त्याची किती क्वांटिटी आहे तर त्या ठिकाणी 100 क्वांटिटी आहे. आणि त्या ठिकाणी 10,000 प्रत्येकी या ठिकाणी आपण घेणार आहे. एंटर करा. 10 लाख रुपये या ठिकाणी तुमची व्हॅल्यू येईल. एंटर करा. इथे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही परचेस करताय म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला परचेसला या ठिकाणी एंट्री करावं लागेल. अंडरहेड त्या ठिकाणी परचेस टाकावं लागेल. एंटर करा. या ठिकाणी बघा अशा प्रकारे मी एंट्री कंप्लीट करेन. माझी जी पहिली एंट्री आहे ती पहिली एंट्री मला अशा प्रकारे कंप्लीट करावं लागेल की ज्यामध्ये मी परचेस ऑर्डर त्या ठिकाणी घेतलेली आहे, दिलेली आहे. ठीक आहे. ती कोणाला दिलेली आहे तर गुरु इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी सेंड केलेली आहे. माझं जे काही जे नेम ऑफ आयटम आहे त्या ठिकाणी तो टी व्ही मी त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे. मला किती त्या ठिकाणी 100 टी व्ही त्या ठिकाणी 10,000 रुपयाला एक अशा प्रकारे 10 लाखाची एंट्री या ठिकाणी मला कंप्लीट करावं लागेल. म्हणजे पहिली एंट्री जी माझी आहे ती मी परचेस ऑर्डरला या ठिकाणी कंप्लीट करून घेईल. एंटर करा. दुसऱ्या एंट्रीकडे आपण त्या ठिकाणी येणार आहे. दुसरी एंट्री काय सांगते की 4/4/2020 रोजी म्हणजे जी 1/4ला आपण त्या ठिकाणी काय केली ती ऑर्डर दिली होती तर 4/4ला त्या ठिकाणी काय झालेली आहे तर रिसिव्ह त्या ठिकाणी झालेली आहे. बघा सांगितलं गेलं आहे की रिसिव्ह 100 TVs फ्रॉम गुरु इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी 100 TVs ज्या आहे त्या गुरु इलेक्ट्रॉनिककडून त्या ठिकाणी रिसिव्ह आपल्याला झालेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येकी 10,000 रुपये त्या ठिकाणी सांगितले गेले. पण पुढे एक शब्द सांगितला आहे की बिल नॉट एट रिसिव्ड म्हणजे त्या ठिकाणी बिल आलेलं नाही आहे. ठीक आहे. आपण त्या ठिकाणी ही कन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेली आहे. ठीक आहे. जर वस्तू खरेदी करत असताना जर त्याचं बिल आपल्याला रिसिव्ह झालं नाही तर अशा कन्सेप्टमध्ये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय घेतो तर रिसिप्ट नोट या ठिकाणी घेतली जाते.
म्हणजे त्या ठिकाणी मटेरियल इन ज्याला आपण म्हणतो, मटेरियल इनलाच त्या ठिकाणी आपण रिसिप्ट नोट असं म्हणत असतो. बघा, सांगायची कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी आपण मटेरियल आपल्याकडे आलंय, म्हणजे रिसिव्ड म्हटलंय म्हणजे आपल्याकडे मटेरियल त्या ठिकाणी आलंय, परंतु मटेरियल आल्यानंतर बिल आलेलं नाही आहे. तर अशा कन्सेप्टमध्ये जर आपल्याला बिल येत नसेल तर त्या ठिकाणी आपण रिसिप्ट नोट त्या ठिकाणी मारत असतो. आता या ठिकाणी बघा, तुम्ही आत्तापर्यंत ज्या एंट्र्या मारल्या त्याच्यात थोडं वेगळी एंट्री या ठिकाणी आपल्याला मारायची आहे. आपण त्या ठिकाणी F10 प्रेस करणार आहे. या ठिकाणी आपण रिसिप्ट नोट या ठिकाणी घेणार आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की मटेरियल इन आणि आउटच्या मागे आपण त्या ठिकाणी डिलिव्हरी नोट आणि रिसिप्ट नोट घेणार आहे. म्हणजे मटेरियल इन म्हणजे रिसिप्ट नोट आणि मटेरियल आउट म्हणजे डिलिव्हरी नोट आपण या ठिकाणी घेणार आहे. रिसिप्ट नोटला एंटर करा. या ठिकाणी बघा, आपण कोणाकडून त्या ठिकाणी घेतलेली आहे, गुरु इलेक्ट्रॉनिककडून घेतलेली आहे. आता बघा, तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट त्या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे. म्हणजे इथे छोट्या छोट्या गोष्टींवरती पण लक्ष ठेवावे लागतात, ज्यामध्ये तुम्हाला जो काही ऑर्डर नंबर आहे, म्हणजे कशाच्या अगेन्स्ट ही ती रिसिप्ट नोट आहे, ही तुम्हाला टाकावी लागते. बघा, या ठिकाणी तुम्ही मगाशी जो काही PO त्या ठिकाणी दिला, म्हणजे त्या ठिकाणी जो 1/4/2020ला त्या ठिकाणी जो PO दिसला, तोच PO या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करून घ्यावा लागेल. एंटर करा. बघा, आता मी कोणत्याही प्रकारचं वर्किंग करणार नाही आहे. माझं सर्व वर्किंग या ठिकाणी ॲटोमॅटिक आलं आहे. बघा, मी कोणतंही टाईप न करता माझं सर्व वर्किंग या ठिकाणी घेतलं गेलं. त्याच्या मागचं कारण फक्त एकच की त्या ठिकाणी मी रिसिप्ट नोट त्या ठिकाणी मारत असताना परचेस ऑर्डर अटॅच करून घेतली आणि त्याच परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी मला ह्या सगळ्या कन्सेप्ट ॲटोमॅटिक भेटल्या. मी कोणतंही वर्किंग न करता फक्त एंटर करणार आहे. आता बघा, भरपूर मुलांची एक कन्सेप्ट आणखीन एक चुकते की ट्रॅकिंग नंबर हा खूप महत्त्वाचा असतो. हा ट्रॅकिंग नंबर तुम्हाला PO1 घ्यायचा आहे, हा 1 घ्यायचा नाही. कारण त्या ठिकाणी आपण जे काही PO आहे त्या ठिकाणी PO1ला त्या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी ट्रॅकिंग नंबरही त्या ठिकाणी PO1 घ्यायचा आहे, तो 1 घ्यायचा नाही. ही कन्सेप्ट ध्यानात ठेवायची आहे, कारण ह्या ट्रॅकिंग नंबरवरून सुद्धा त्या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम चुकतात. तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग त्या ठिकाणी चुकतं, म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित त्या ठिकाणी घ्यायची आहे. ट्रॅकिंग नंबरला आपला जो काही PO आहे तोच PO या ठिकाणी घ्यायचा आहे. ऑर्डर नंबरही आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पाहिजे. आपला जो PO1 आहे तोच त्या ठिकाणी घेतला गेला आहे का, जे लोकेशन आहे ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे. कारण त्या ठिकाणी स्टॉक कीप्ड ॲट वेअरहाऊस सांगितलं आहे, म्हणून त्या ठिकाणी वेअरहाऊस त्या ठिकाणी आलं आहे का, किती क्वांटिटी आहे, किती रेट आहे, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की रिसिप्ट नोट ही तुमची त्या ठिकाणी तुमच्या परचेस ऑर्डरवरती डिपेंड असते. म्हणजे तुम्ही परचेस ऑर्डर जर घेतली तर ॲटोमॅटिक ही रिसिप्ट नोट तुमची त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. समजलं? म्हणजे अशा प्रकारे वर्किंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी ही रिसिप्ट नोट या ठिकाणी डायरेक्टली परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट. आता ही परचेस ऑर्डर बघा, पुन्हा एकदा आपण समजून घेऊ. ही त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा पार्टी नेम टाकतात त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी ही परचेस ऑर्डर अटॅच करावी लागते. ही जर परचेस ऑर्डर तुम्ही अटॅच केली नाही तर त्या ठिकाणी तुमचं वर्किंग त्या ठिकाणी येणार नाही, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे परचेस ऑर्डर हा व्यवस्थित त्या ठिकाणी अटॅच करायची आहे. आणि परचेस ऑर्डर अटॅच केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रॅकिंग नंबर हा PO1 आणि ऑर्डर नंबर हा PO1 हे दोन्ही त्या ठिकाणी तेच घ्यायचं आहे, बाकी कोणतंही त्या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण एंट्री नंबर 2 त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट त्या ठिकाणी 5 नंबरची जी काही म्हणजे 5/4/2020 साली जी काही एंट्री आहे ती सांगितली गेलेली आहे की रिसिव्ड परचेस ऑर्डर फ्रॉम पूजा इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी फॉर 15 TVs @₹12,000 each TV टू बी सोल्ड फ्रॉम शॉप. आता थोडक्यात आपण एक कन्सेप्ट याच्यामध्ये समजून घ्या. एक हिडन एंट्री आपल्याला भेटते. हिडन म्हणजे काय की म्हणजे जी एंट्री त्या ठिकाणी दिलेली नाही आहे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काय समजून घेणं गरजेचं आहे? बघा, या ठिकाणी जी 2 नंबरची एंट्री आहे ती एंट्री आपल्याला काय सांगते आहे की त्या ठिकाणी आपण गुरु इलेक्ट्रॉनिककडून त्या ठिकाणी काही मटेरियल खरेदी केलं आहे, पण ते मटेरियल येताना कुठं आलं आहे तर वेअरहाऊसला आलं आहे. आणि तेच मटेरियल 5 तारखेला आपण जे काही विकलं आहे म्हणजे त्या ठिकाणी पूजा इलेक्ट्रॉनिकने त्या ठिकाणी जर परचेस ऑर्डर रिसीव केली असेल, म्हणजे पुढचा व्यक्ती जर त्या ठिकाणी ती रिसीव करत असेल तर ॲटोमॅटिक ती आपली सेल असते. म्हणजे त्या ठिकाणी जे काही रिसिव्ड परचेस ऑर्डर फ्रॉम पूजा इलेक्ट्रॉनिक असेल तर ती आपली सेल ऑर्डर म्हणून काम करेल. परंतु या ठिकाणी एक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे ते त्या ठिकाणी येताना वेअरहाऊसला आलं आहे आणि जाताना त्या ठिकाणी शॉपवरून जातं आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करत असताना
प्रथमतः या ठिकाणी आपल्याला स्टॉक जर्नलला एंट्री करावी लागेल, म्हणजे आपला स्टॉक ट्रान्सफर करून घ्यावा लागेल. ठीक आहे. थोडक्यात एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, समजा आपण जर राजगुरुनगरमध्ये तुमचं एखादं इलेक्ट्रॉनिकचं शॉप असेल, ठीक आहे, आणि त्या इलेक्ट्रॉनिकच्या शॉपमध्ये जर तुमच्याकडे त्या ठिकाणी एखादी 45 इंचीची टी व्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे राजगुरुनगर शॉपला असेल आणि तुमचं शॉप जर त्या ठिकाणी चाकणमध्ये असेल आणि त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी कस्टमर त्या जी काही टी व्ही आहे त्या टी व्हीसाठी जर चाकणमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे हे राजगुरुनगरवरून चाकणला ट्रान्सफर करावं लागेल. त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला जे स्टॉक जर्नलची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. समजतंय? म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला इथे आपले काय आहे की वेअरहाऊसवरून मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला शॉपला पहिले ट्रान्सफर करावं लागेल, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पुढची एंट्री मारू शकता, त्यानंतर विक्री करू शकता. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण ट्रान्सफर करणार आहे स्टॉक जर्नलला. ठीक आहे. नेम ऑफ आयटम या ठिकाणी काय टाकणार आहे आपण? टी व्ही या ठिकाणी घेणार आहे. आता इथे आणखीन एक कन्सेप्ट खूप महत्त्वाची असते. इकडे बघा, त्या ठिकाणी तुम्हाला इथे क्वांटिटी मॅच होणं गरजेचं असतं. इथे क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी आपण क्वांटिटी या ठिकाणी टाकणार आहे. लोकेशन या ठिकाणी टाकणार आहे की त्या ठिकाणी लोकेशन त्या ठिकाणी 50 क्वांटिटी या ठिकाणी टाकणार आहे. 10,000 प्रत्येकी या ठिकाणी घेणार आहे. इथे पुन्हा आपण त्या ठिकाणी टी व्ही घेणार आहे. शॉपला या ठिकाणी घेणार आहे. 50 क्वांटिटी 10,000 प्रत्येकी या ठिकाणी टाकणार आहे. एंटर करा या ठिकाणी. आता ही एंट्री पुन्हा एकदा आपण समजून घेऊ की त्या ठिकाणी वेअरहाऊसवरून मटेरियल आपण त्या ठिकाणी शॉपला ट्रान्सफर केलं आहे. आता इथे बघा, 50 क्वांटिटी ही वेअरहाऊसला असेल आणि 50 क्वांटिटी ही शॉपला असेल. ठीक आहे. या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलेत. एंटर करा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं इथे क्वांटिटी खूप महत्त्वाची असते. इथे बघा खाली क्वांटिटी तुम्हाला दिसतीये. ही क्वांटिटी पण खूप महत्त्वाची असते की किती क्वांटिटी एक्झॅक्ट कुठे त्या ठिकाणी आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. एंटर करा. आता बघा, आपण त्या ठिकाणी पुढची एंट्री मारणार आहे. ही स्टॉक जर्नलची एंट्रीने आपण काय केलं की वेअरहाऊसवरून मटेरियल त्या ठिकाणी शॉपला ट्रान्सफर केलं. ठीक आहे. आता 3 नंबरच्या एंट्रीकडे आपण येणार आहे. ती म्हणजे काय की 5/4/2020ला त्या ठिकाणी काय केलं की रिसिव्ड परचेस ऑर्डर, म्हणजे पूजा इलेक्ट्रॉनिकनी त्या ठिकाणी काय केलं की परचेस ऑर्डर रिसिव्ह केलेली आहे. म्हणजे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी ती आपली काय असेल तर सेल ऑर्डर असेल. काय असेल? सेल ऑर्डर आपण या ठिकाणी घेणार आहे. सेल ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी प्रथमतः आपण त्यांचं लेजर क्रिएट करून घेऊ. पूजा इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. आता बघा, आपण त्यांना सेल करतोय म्हणजे ते आपले कोण झाले तर डेटर म्हणून त्या ठिकाणी काम करतील. एंटर करा. पुढे येणार आहे आपण. आता जसं मगाशी आपण त्या ठिकाणी नाव टाकलं होतं PO1, तसं आपण नाव टाकणार आहे SO1. या ठिकाणी बघा टी व्ही. एंटर करा. आता बघा, तुम्हाला इथे टी व्ही टोटल किती दिसतात आहे? 100 क्वांटिटी, बरोबर ना. पण पुढे आल्यानंतर बघा, आपण या ठिकाणी शॉपला जर पाहिलं तर आता इथे 50-50 क्वांटिटी डिवाइड झाल्यात, बरोबर ना. आता ह्या कशा डिवाइड झाल्या? मगाशी जर आपण पाहिलं असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला टोटल वेअरहाऊसला 100 दिसल्या असत्या, बरोबर ना. पण आपण काय केलं की त्या ठिकाणी स्टॉक ट्रान्सफर केला, बरोबर आहे. म्हणून आता तुम्हाला त्या ठिकाणी शॉपला 50 क्वांटिटी या ठिकाणी दिसतात आहे. किती क्वांटिटी आहे? 50 क्वांटिटी आहे. 12,000 रुपये प्रत्येकी. या ठिकाणी एंटर करा. या ठिकाणी बघा, मी सेल्स टाकेल. सेल्सला 100 त्या ठिकाणी सेल्स अकाउंट टाकेन. एंटर करा. बघा, ही एंट्री मी त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. ही एंट्री काय सांगते व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घेऊ की त्या ठिकाणी रिसिव्ड परचेस ऑर्डर त्या ठिकाणी पूजा इलेक्ट्रॉनिक फ्रॉम पूजा इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे पूजा इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी ती परचेस ऑर्डर रिसिव्ह केलेली आहे. ॲटोमॅटिक तो आपला सेल असेल. या ठिकाणी आपण सेल ऑर्डर या ठिकाणी केलेली आहे. पण ऑर्डर नंबर टाकताना SO1 म्हणून त्या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी टी व्ही आपण त्या ठिकाणी व्यवस्थित घेतलेली आहे. लोकेशन बघा, या ठिकाणी शॉप टाकले ते व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचं. एंटर करा. एंटर केल्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी जाणार आहे. एंटर करा. ठीक आहे. 4 नंबरच्या एंट्रीकडे आपण येऊ. सेंड 50 TVs फ्रॉम शॉप ₹12,000 टू पूजा इलेक्ट्रॉनिक. बिल नॉट सेंड. बघा, मगाशी आपण जी सेल ऑर्डर दिली होती, आता त्या ठिकाणी काय केलं आहे, त्या ठिकाणी ते मटेरियल पाठवलं आहे, बरोबर आहे. सेंड 15 TVs म्हणजे त्यांना जे परचेस ऑर्डर आपल्याला आली होती त्याच्या अगेन्स्ट आपण त्या ठिकाणी काय केलं की 50 TV त्या ठिकाणी पाठवल्यात. ठीक आहे. 7 तारखेला त्या ठिकाणी त्या 50 TV पाठवल्यात. परंतु सगळ्यात शेवटी जर तुम्ही पाहिलं तर 3 शब्द दिलेत, बिल नॉट सेंड.
म्हणजे त्याचं बिल पाठवलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मटेरियल आउट आपण या ठिकाणी घेणार आहे. मटेरियल आउटच्या ऐवजी आपण या ठिकाणी डिलिव्हरी नोट या ठिकाणी घेणार आहे. आता पुन्हा एकदा इकडे पाहू, लक्ष देऊ शकता. पूजा इलेक्ट्रॉनिकला आता पुन्हा मगाशी आपण काय केलं की PO1 घेतला होता, आता इथं SO1 घेणार आहे. ठीक आहे, SO1 घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲटोमॅटिक सगळं वर्किंग माझं या ठिकाणी आले. पुन्हा एकदा या ठिकाणी समजून घ्या, ट्रॅकिंग नंबर मगाशी पण मी तुम्हाला सांगितले, हा खूप महत्त्वाचा आहे. इथं SO1 या ठिकाणी घ्यायचा आहे. एंटर करा, एंटर करा, एंटर करा. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला SO1 घ्यावं लागेल. त्यानंतर 10 तारखेची एंट्री सांगते की सेंड परचेस ऑर्डर टू गुरु इलेक्ट्रॉनिक फॉर 15 वॉशिंग मशीन @7,000 each, स्टॉक कीप्ड ॲट शॉप. आता बघा त्या ठिकाणी एंट्री पहिली समजून घेऊ. सेंड परचेस ऑर्डर, आपण त्या ठिकाणी परचेस ऑर्डर सेंड केलेली आहे. कोणाला केलेली आहे? त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिकला. इथे बघा आपण त्या ठिकाणी परचेस ऑर्डरला या ठिकाणी येणार आहे. पुन्हा आपण त्या ठिकाणी पार्टी नेम गुरु इलेक्ट्रॉनिक या ठिकाणी घेणार आहे. आता बघा इथे मगाशी आपण काय टाकलं होतं, PO1 टाकला होता, बरोबर ना. इथे PO1 घेतला होता, आता आपण त्या ठिकाणी घेणार आहे PO2. ठीक आहे, म्हणजे परचेस ऑर्डर नंबर 2. ठीक आहे, वॉशिंग मशीन या ठिकाणी घेणार आहे. वॉशिंग मशीन या ठिकाणी घ्या. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिकमध्ये घ्या, क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी तिला मोजलं जाणार आहे. आता बघा वॉशिंग मशीनचं जे लोकेशन आहे त्यांनी सांगितलं आहे स्टॉक कीप्ड ॲट शॉप, म्हणजे त्या ठिकाणी जो काही स्टॉक आहे हा डायरेक्ट त्या ठिकाणी शॉपला आलेला आहे. किती वॉशिंग मशीन आहे? 15 वॉशिंग मशीन, 7,000 रुपये प्रत्येकी. अशा प्रकारे 3.5 लाखाचं त्या ठिकाणी जे काही वॉशिंग मशीन आहे हे त्या ठिकाणी आपल्याला भेटेल. एंट्री तुम्ही व्यवस्थित पाहून घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारे तुमची एंट्री कंप्लीट होती आहे का. इथे आपण PO2 घेतला आहे, या ठिकाणी PO2 त्या ठिकाणी घेणार आहे. एंट्री त्या ठिकाणी काय सांगितली आहे की पहिली जी एंट्री आहे त्याच प्रकारे 10/4ची एंट्री सांगितलेली आहे की सेंड परचेस ऑर्डर. तिथं त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिककडून TV घेतल्या होत्या, इथे त्या ठिकाणी वॉशिंग मशीन त्या ठिकाणी घेतल्यात. आपण फक्त आयटम चेंज करून PO2 या ठिकाणी घेतला आहे. एंटर करा. आता 13 तारखेची एंट्री काय सांगितली आहे की रिसिव्ड 15 वॉशिंग मशीन, म्हणजे जे आपण त्या ठिकाणी 10 तारखेला ऑर्डर दिली होती त्याचे त्या ठिकाणी मटेरियल जे आहे ते त्या ठिकाणी आलेलं आहे. ₹7,000 रुपये इच फ्रॉम गुरु इलेक्ट्रॉनिक, बिल नॉट एट रिसिव्ड, म्हणजे बिल आलेलं नाही आहे. त्या ठिकाणी स्टॉक कीप्ड ॲट वेअरहाऊस, म्हणजे जो काही स्टॉक आहे तो त्या ठिकाणी वेअरहाऊसला आलेला आहे. बघा त्या ठिकाणी आपण 50 वॉशिंग मशीन खरेदी केल्यात, 7,000 रुपये प्रत्येकी गुरु इलेक्ट्रॉनिककडून खरेदी केल्यात, पण बिल आलेलं नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी मटेरियल आलं आहे पण बिल आलेलं नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण रिसिप्ट नोट या ठिकाणी घेणार आहे. गुरु इलेक्ट्रॉनिक बघा आता मगाशी आपल्याला इथं PO1 दिसत होता, आता PO2 या ठिकाणी दिसतोय. एंटर करा. एंटर करून या ठिकाणी आपण पुढे जाणार आहे. बघा ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपण मगाशी ट्रॅकिंग नंबर इथं 1 दाखवत होता, आता 2 दाखवतोय, म्हणजे आपण PO2 या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. सगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला 13 तारखेची एंट्री या ठिकाणी कंप्लीट करावी लागेल. ठीक आहे, आता 15/4ची एंट्री आपण या ठिकाणी पाहणार आहे. 15/4ची एंट्री काय सांगते की 5 वॉशिंग मशीन व्हील हॅव्हिंग सम डिफेक्टिव्ह सो दॅट वॉज रिटर्न टू गुरु इलेक्ट्रॉनिक फ्रॉम शॉप. बघा त्या ठिकाणी 5 वॉशिंग मशीन त्या ठिकाणी काय झाल्यात, डिफेक्टिव्ह निघाल्या, म्हणजे ज्या 10 तारखेला आपण खरेदी केल्या होत्या त्या 15 तारखेला आपण त्या ठिकाणी रिटर्न केल्या, बरोबर आहे. बघा या ठिकाणी एक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की आपण परचेसचं बिल अजून घेतलेलं नाही आहे, म्हणजे बिल नॉट एट रिसिव्ड, बिल आलेलं नाही आहे. त्याच वेळेस जर रिटर्न होत असेल तर आपण या ठिकाणी रिजेक्शन आऊट या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अजून बिल आलेलं नाही आहे. जर बिल आले असतं तर आपण त्या ठिकाणी डेबिट नोट इश्यू केली असते, पण अजूनही आपल्याला बिल आलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी रिजेक्शन आऊट ही कन्सेप्ट या ठिकाणी करावी लागते आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा 5 वॉशिंग मशीन व्हील हॅव्हिंग सम डिफेक्टिव्ह, म्हणजे त्या ठिकाणी 5 वॉशिंग मशीन डिफेक्टिव्ह गेल्यात, वॉज रिटर्न टू गुरु इलेक्ट्रॉनिक. आता पार्टी नेम त्या ठिकाणी घेणारे आपण गुरु इलेक्ट्रॉनिक. इथे देण्यात ठेवा सप्लायरही त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिकच होते, म्हणून त्या ठिकाणी आपण गुरु इलेक्ट्रॉनिक दोन्हीकडे घ्यायचं आहे. नेम ऑफ आयटम आपण त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी रिटर्न केलं आहे, तर वॉशिंग मशीन आपण या ठिकाणी रिटर्न केले. बघा आपल्याला क्वांटिटी या ठिकाणी दिसते आहे. एंटर करा. आता बघा इथे पण पुन्हा ट्रॅकिंग नंबर समजून घ्यायचा आहे. PO2 आपण घेणार आहे, कारण त्या ठिकाणी वॉशिंग मशीन ही PO2 मध्ये होती.
आता त्यातली त्या ठिकाणी 5 वॉशिंग मशीन आपण त्या ठिकाणी रिटर्न करणार आहे. रेट चेंज करायचा नाही आहे, ध्यानात ठेवा. कारण ज्या रेटने आपण खरेदी केलं होतं त्याच रेटला त्या ठिकाणी रिटर्न होईल. त्यामुळे रेट कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एंट्री तुमची रिजेक्शन आउटची त्या ठिकाणी एंट्री कंप्लीट झाली. 15 तारखेची त्या ठिकाणी एंट्री तुमची कंप्लीट होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सगळी एंट्री तुमची त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची एंट्री, रिसिव्ड 10 डिफेक्टिव्ह TV रिटर्न बाय पूजा इलेक्ट्रॉनिक, स्टॉक कीप ॲट शॉप. ठीक आहे. बघा आपण त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी आपण 2, 4, 5 नंबरची जर एंट्री पाहिली, 5, 4ची जर एंट्री पाहिली तर त्यामध्ये आपण काय केलं होतं की त्या ठिकाणी पूजा इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी मटेरियल पाठवलं होतं. पण ते मटेरियल पाठवत असताना त्या ठिकाणी आपण बिल पाठवलं गेलं नव्हतं. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, रिजेक्शन त्या ठिकाणी इन करणार आहे. काय करणार आहे, रिजेक्शन इन करणार आहे. कारण जर आपल्या त्या ठिकाणी बिल पाठवलं असतं तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी क्रेडिट नोट घेतली गेली असती. पण अजूनही आपण त्या ठिकाणी त्याचं बिल पाठवलेलं नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी ती जी काही एंट्री आहे ही आपल्याला रिजेक्शन इनला या ठिकाणी घ्यावी लागेल. आता पार्टी जर आपण पाहिली तर या ठिकाणी पार्टी आपण घेणार आहे पूजा इलेक्ट्रॉनिक. कोणती पार्टी घेणार आहे, पूजा इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी पार्टी घेणार आहे. आता त्यांच्याकडून काय रिटर्न आलं आहे तर TV या ठिकाणी रिटर्न आले. बघा पुन्हा एकदा ट्रॅकिंग नंबरकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. SO1 त्यातल्या 10 TV ज्या आहेत त्या ठिकाणी रिटर्न आल्यात. आता बघा अमाऊंटही त्या ठिकाणी तीच राहील, एंटर करा. अशा प्रकारे व्हॅल्यू वगैरे त्या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी दिसल्या गेल्या पाहिजे. 1,20,000 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी तुमची येणं गरजेचं आहे. या ठिकाणी 1,20,000 व्हॅल्यू तुमची दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता 20/4ची एंट्री पुन्हा आपल्याला काय सांगते की 10 डिफेक्टिव्ह TV ट्रान्सफर फ्रॉम शॉप टू वेअरहाऊस. आता बघा पुन्हा त्या ठिकाणी काय करायचं, त्या शॉपवरून वेअरहाऊसला ट्रान्सफर करायच्यात. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला स्टॉक जर्नलची एंट्री करावी लागेल. स्टॉक जर्नलमध्ये त्या ठिकाणी जो काही स्टॉक आहे आपल्याला शॉपवरून वेअरहाऊसला ट्रान्सफर करून घ्यावा लागेल. नेम ऑफ आयटम या ठिकाणी टाकू आपण TV. इथे बघा क्वांटिटी चेंज झालेली दिसतात आपल्याला. म्हणजे जसजसं तुम्ही वर्किंग करत जाणार आहे ह्या क्वांटिटी तुमच्या चेंज होत जाणार आहे. या ठिकाणी TV आपण घेणार आहे. लोकेशन म्हणजे कुठून त्या ठिकाणी ट्रान्सफर झाल्यात, शॉपवरनं. ठीक आहे. किती क्वांटिटी आहे, 10 क्वांटिटी आहे. आणि त्या ठिकाणी आपण 12,000 रुपये या ठिकाणी टाकूया, एंटर करा. त्या ठिकाणी TV आहे, वेअरहाऊस त्या ठिकाणी 10 TV, या ठिकाणी 12,000 रुपये या ठिकाणी टाका. आता बघा ॲक्च्युअल त्या ठिकाणी 10,000 रुपये यायला पाहिजे पण इथे 12,000 रुपये घेतले गेलेत. जशा प्रकारे त्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये वर्किंग केले तशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वर्किंग करावं लागतं. एंटर करा. पुढे येणार आहे. पुढे काय सांगितलं आहे की 20 तारखेची एंट्री आहे की कॅश सेल झाला आहे. त्या ठिकाणी 20,000 रुपयाचा कॅश सेल सांगितला आहे. आपण डायरेक्टली या ठिकाणी सेलला एंट्री या ठिकाणी करणार आहे. त्या ठिकाणी पार्टी नेम या ठिकाणी कॅश घ्या, एंटर करा. पार्टी नेम कॅश घेतल्यानंतर नेम ऑफ आयटम या ठिकाणी पुढे सांगितलं आहे 2 वॉशिंग मशीन ₹10,000 रुपये इच. म्हणजे आयटम त्या ठिकाणी सांगितलं आहे वॉशिंग मशीन. ठीक आहे. आता बघा इथे त्या ठिकाणी वॉशिंग मशीन ह्या शॉपला असल्यामुळे आपण डायरेक्टली लोकेशन या ठिकाणी शॉप घेणार आहे. 2 वॉशिंग मशीन त्या ठिकाणी 10,000 रुपये प्रत्येकी. अशा प्रकारे या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहे. एंटर करा. ही एंट्री तुम्हाला कॅश सेलची एंट्री दाखवायची म्हणून आपण त्या ठिकाणी सेलमध्ये एंट्री त्या ठिकाणी करून घेऊ. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की सेंड 10 डिफेक्टिव्ह TV रिटर्न बॅक टू गुरु इलेक्ट्रॉनिक फ्रॉम वेअरहाऊस. आता काय सांगितलंय की 10 डिफेक्टिव्ह TV त्या ठिकाणी काय केलंय की गुरु इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी काय केल्यात, रिटर्न केल्यात. बघा अजूनही आपण त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी बिल आलेलं नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी आत्ताही आपण त्या ठिकाणी काय करणार आहे तर रिजेक्शन आउट या ठिकाणी करणार आहे. गुरु इलेक्ट्रॉनिक या ठिकाणी ना गुरु इलेक्ट्रॉनिकला आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, जे काही TV आहे त्या TV आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. तर आपण रिजेक्शन आउट असं म्हणतो. या ठिकाणी बघा नेम ऑफ आयटम आपण या ठिकाणी TV घेऊ. ठीक आहे. बघा आता TVचा PO1 आहे म्हणून आपण PO1 या ठिकाणी घेणार आहे. 10 डिफेक्टिव्ह TV त्या ठिकाणी रिटर्न करायच्यात. एंटर करा.
एंटर करा. अशा प्रकारे एंट्री तुमची त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ही जी काय एंट्री आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढची एंट्री बघा, 22 तारखेची एंट्री सांगितलेली आहे, 22/4/2020. ऑल बिल रिसिव्ड फ्रॉम गुरु इलेक्ट्रॉनिक्स. आता बघा त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिककडून त्या ठिकाणी ऑल बिल रिसिव्ड झालेलं आहे. म्हणजे सर्व बिल त्या ठिकाणी आता गुरु इलेक्ट्रॉनिककडून रिसिव्ह झालेली आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून परचेस करतोय, म्हणून परचेसमध्ये आपण त्या ठिकाणी येणार आहे गुरु इलेक्ट्रॉनिककडून. आता इथे छोटंसं लक्ष द्या, PO1 आणि PO2 हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत, कारण ऑल बिल त्या ठिकाणी रिसिव्ह झालेत. त्यामुळे दोन्ही एकाच वेळेस आपण PO1 आणि PO2 ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. बघा हे कोणत्याही प्रकारचं चेंजेस या ठिकाणी करायचे नाही. बघा क्वांटिटी 90 आल्यात, ह्या सगळ्या त्या ठिकाणी मायनस होऊन ॲटोमॅटिक या ठिकाणी ह्या क्वांटिटी येतात. ह्या क्वांटिटी या ठिकाणी 45 आल्यात बघा, ह्या पुन्हा त्या ठिकाणी रिटर्न झाल्यात. हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एंटर करा. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री करावी लागेल. ही टोटल एंट्री तुमची 12,15,000ची एंट्री या ठिकाणी तुमची कंप्लीट होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 12,15,000ची एंट्री या ठिकाणी कंप्लीट करतो आपण. त्यानंतर पुढची एंट्री सांगितलेली आहे की ऑल इनव्हॉइस बिल सेंड टू पूजा इलेक्ट्रॉनिक. म्हणजे जसं आपण परचेसची बिलं घेतली त्याच प्रकारे आपण त्या ठिकाणी सेलचीही बिलं आपण त्या ठिकाणी घेणार आहे. बघा त्या ठिकाणी SO1च आपला या ठिकाणी आहे, म्हणजे एकच त्या ठिकाणी आपण ऑर्डर सेल केली होती. या ठिकाणी पूजा इलेक्ट्रॉनिक घेणार आहे. इथे SO1 घ्या. एंटर करा. एंटर करा. अशा प्रकारे सगळी एंट्री तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. कोणतंही चेंजेस या ठिकाणी करायचं नाही आहे. ज्या प्रकारे तुम्ही सेल केले त्या प्रकारे सगळी अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला येते, ही तुम्ही त्या ठिकाणी चेक करायची आहे. त्यानंतर 24/4ला त्या ठिकाणी एक एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे. ती सांगितली आहे की सेंड 2 TVs अँड 1 वॉशिंग मशीन रिटर्न बॅक टू गुरु इलेक्ट्रॉनिक फ्रॉम शॉप. आता बघा इथे सांगितलं आहे की 2 TV आणि 1 वॉशिंग मशीन त्या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी ट्रान्सफर केले, पण कुठून केले तर शॉपवरून केले. आता बघा एंट्री मारत असताना आपण त्या ठिकाणी इथे आपण बिल घेतलेलं आहे, बरोबर ना, बिल आलेलं आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी आता एंट्री मारत असताना या ठिकाणी डेबिट नोट या ठिकाणी आपण मारणार आहे. आता आपण त्या ठिकाणी काय मारणार आहे, डेबिट नोट मारणार आहे, कारण त्या ठिकाणी आता आपल्याला बिल आलेलं आहे. बिल आल्यानंतर जर रिटर्न झालं तर त्या ठिकाणी डेबिट नोट घेतात, आणि आपल्याला जर बिल दिल्यानंतर जर रिटर्न आलं तर क्रेडिट नोट या ठिकाणी घेतात. आपण या ठिकाणी गुरु इलेक्ट्रॉनिक आता घेणार आहे. या ठिकाणी बघा एंटर करा. नेम ऑफ आयटम त्या ठिकाणी TV घ्या. TV या ठिकाणी बघा PO1ला त्या ठिकाणी आपण घेणार आहे, कारण PO1मध्ये त्या ठिकाणी TV होती. एंटर करा. या ठिकाणी 2 TV आणि वॉशिंग मशीन ही PO2ला होती. त्या ठिकाणी 1 वॉशिंग मशीन म्हणजे 1 वॉशिंग मशीन आपण या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण त्यांना रिटर्न या ठिकाणी घेणार आहे. बघा एंटर करताना इथं आपण परचेस घेतलं, इथं परचेस नाही घ्यायचं, तर या ठिकाणी आपण आता परचेस रिटर्न या ठिकाणी घेणार आहे. परचेस रिटर्नचं अंडर हे त्या ठिकाणी परचेस अकाउंट या ठिकाणी असतं. एंटर करा. इथे आता आपण परचेस रिटर्न या ठिकाणी घेऊ. एंटर करा. अशा प्रकारे डेबिट नोट आपल्याला त्या ठिकाणी इश्यू करायला लागेल. त्यानंतर 25 तारखेची एंट्री सांगितलेली आहे की रिसिव्ड चेक ऑफ ₹3 लाख फ्रॉम पूजा इलेक्ट्रॉनिक. आता त्या ठिकाणी पैसे आलेत म्हणून नेहमीप्रमाणे जे आपण एंट्री करतो ते रिसिप्ट नोटला या ठिकाणी एंट्री करायची आहे. आता बघा चेक आलाय म्हणून आपण त्या ठिकाणी वरती स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी घेणार आहे. त्या ठिकाणी कोणाचा आहे, पूजा इलेक्ट्रॉनिक या ठिकाणी घेणार आहे. 3 लाखाचा चेक या ठिकाणी आहे. एंटर करा. अगेन्स्ट रेफरन्स घ्यायचा आहे, कारण त्या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी ते बिल आले. त्या ठिकाणी नंबर सांगितला आहे, तो नंबरही आपण टाकून घेऊ. एंटर करा. पुढे एंटर करा. पुढे सांगितलं आहे पेड चेक ₹2,88,000. आता पेड केलं आहे म्हणून पेमेंटला आपण या ठिकाणी एंट्री करणार आहे. चेक पेड केला आहे म्हणून या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी कोणाला पेड केला आहे की गुरु इलेक्ट्रॉनिकला आपण पेड केला आहे. ₹2,88,000 चेक आपण या ठिकाणी पेड केला आहे. अगेन्स्ट रेफरन्स आपण या ठिकाणी घेणार आहे.
इथेही आपण त्या ठिकाणी नंबर या ठिकाणी टाकू शकतो, एंटर करा. ठीक आहे. आता बघा शेवटची एंट्री त्या ठिकाणी ठेवायची आहे. शेवटची एंट्री आपण थोडी लेट त्या ठिकाणी मारणार आहे, पण त्या अगोदर आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीटला प्रॉफिट अँड लॉसला अकाउंट लिहायचं आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकमध्ये यायचं आहे. इथे बघा शेवटची एंट्री आपल्याला त्या ठिकाणी कशी मारायची आहे हे आपण त्या ठिकाणी त्यावरून समजून घेणार आहे. इथे सांगितलं आहे टी व्ही टोटल क्वांटिटी किती आहे 48 म्हणजे 48 टी व्ही आणि वॉशिंग मशीन टोटल क्वांटिटी किती आहे 42 आहे. ठीक आहे. म्हणजे आपली त्या ठिकाणी शेवट क्वांटिटी किती दिसते आहे टी व्हीची 48 क्वांटिटी आणि वॉशिंग मशीनची 42 क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे. व्हाउचरमध्ये या. आता आपल्याला एंट्री मारायची आहे 28/4ची एंट्री सांगते आहे की स्टॉक टेकिंग डन म्हणजे स्टॉक तुमचा डन झाला आहे, की त्यातले आपल्याला काय करायचं आहे की 3 टी व्ही आणि 2 वॉशिंग मशीन काउंटेड लेस म्हणजे त्या ठिकाणी त्यातल्या 3 टी व्ही आणि 2 वॉशिंग मशीन आपल्याला त्या ठिकाणी लेस करायच्यात. काय करायच्यात लेस करायच्यात म्हणजे त्या ठिकाणी त्यातून काढून टाकायच्यात. बघा आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, ती जी एंट्री आहे ही फिजिकल स्टॉकला एंट्री घ्यायची आहे. कुठे घ्यायची आहे फिजिकल स्टॉकला. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी आता फिजिकल म्हणजे जो ॲक्च्युअल स्टॉक आहे हा आपल्याला दाखवायचा आहे, म्हणून आपण ती एंट्री त्या ठिकाणी फिजिकल स्टॉकला या ठिकाणी घेणार आहे. बघा आपण त्या ठिकाणी टी व्ही त्या ठिकाणी घेणार आहे. टी व्ही जर आपल्या या ठिकाणी पाहिल्या तर त्या ठिकाणी किती आहे 48 आहे. किती आहे 48 आहे. बरोबर आहे. आता बघा लोकेशन त्या ठिकाणी जी काही टी व्ही होती ती वॉशिंग मशीनला होती, वेअरहाऊसला होती. आता क्वांटिटी आपण या ठिकाणी घेणार आहे. अल्टर सी करा. 48 - 3 म्हणजे किती क्वांटिटी घ्यावं लागेल आपल्याला 45 क्वांटिटी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवावे लागतील. आणि वॉशिंग मशीन जर पाहिली तर आता क्वांटिटी किती आहे 42 आहे. त्या ठिकाणी 42 क्वांटिटी जर वॉशिंग मशीन असेल ती शॉपला या ठिकाणी घ्यायची आहे. बघा त्या ठिकाणी आपल्याला त्यात सांगितलं आहे की 2 वॉशिंग मशीन लेस करायच्या, म्हणून आपण त्या ठिकाणी 42 - 2 किती आल्या 40 क्वांटिटी या ठिकाणी आपल्या आल्यात. एंटर करा. आपण ती एंट्री अशा प्रकारे त्या ठिकाणी मारणार आहे. पुन्हा एकदा एंट्री त्या ठिकाणी बघून घ्या. जो काय आपल्याला स्टॉक डन करायचा आहे म्हणजे फिजिकली आपल्याकडे किती स्टॉक आहे हा आपल्याला दाखवायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण फिजिकल स्टॉकला एंट्री करतोय. त्या ठिकाणी टी व्ही आपण 45 घेतल्या कारण आपल्याला त्या ठिकाणी जे काही 48 - 3 म्हणजे 3 क्वांटिटी त्या ठिकाणी लेस करायच्या होत्या, म्हणून त्यातून लेस केल्या. आणि वेअरहाऊसमधून त्या ठिकाणी आपण 2 क्वांटिटी या ठिकाणी लेस केल्या, म्हणून आपली त्या ठिकाणी 40 क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण एंट्री कंप्लीट केली. बघा सगळ्यात शेवटी आल्यानंतर बॅलन्स शीट या ठिकाणी पाहायचं आहे. आपलं बॅलन्स शीट हे अशा प्रकारे टॅली होणं गरजेचं आहे. 10,66,183.67 ह्या अमाऊंटला तुमचं बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली होणं गरजेचं आहे. या ठिकाणी दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता 10,66,183. तुमचा जो काही कॅपिटल बॅलन्स आहे हा 1 लाख रुपये. तुमचा जो काही करंट लायबिलिटी आहे म्हणजे सन्ड्री क्रेडिटर जे आहे ते 9 लाख रुपये. तुमचं बिल्स पेबल हे 5,000 रुपये. तुमचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे 10,000 रुपये. आपण एक एक त्या ठिकाणी पाहू आतमधून. या ठिकाणी बघा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी भेटतो. सन्ड्री क्रेडिटर तुम्ही पाहू शकता. गुरु इलेक्ट्रॉनिकला त्या ठिकाणी अशा प्रकारे आपलं सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी दिसलं पाहिजे. अशा प्रकारे सन्ड्री क्रेडिटरच्या एंट्रीज आपल्याला त्या ठिकाणी परचेसची, डेबिट नोटची आणि पेमेंटची एंट्री आपल्याला त्या ठिकाणी दिसली पाहिजे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की बिल्स पेबल आपला ओपनिंग बॅलन्स होता तर डायरेक्टली ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी दिसेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला पण आपला ओपनिंग बॅलन्स होता तो डायरेक्ट ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी दिसेल. त्यानंतर पुढे आल्यानंतर जो काही करंट ॲसेट आहे ही आपली 10,66,183.67 ही पूर्ण दिसते आहे. या ठिकाणी बघा क्लोजिंग स्टॉक आहे हा अशा प्रकारे तुमचा दिसणं गरजेचं आहे. टी व्ही 45 आणि वॉशिंग मशीन 40 अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतील. हा पूर्ण तुमचा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी दिसेल. टी व्हीचाही अशा प्रकारे तुमचा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी दिसून जाईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. वॉशिंग मशीनचाही त्या ठिकाणी स्टॉक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही या ठिकाणी वॉशिंग मशीनचाही स्टॉक या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर सन्ड्री डेटर जे आहे ते पूजा इलेक्ट्रॉनिक आहे. त्यांच्याही त्या ठिकाणी 2 एंट्रीज होत्या. एक सेल होता, एक पेमेंट आपण त्या ठिकाणी त्यांना केलं. त्यानंतर कॅश इन हँडला आपण त्या ठिकाणी 20,000 रुपयाची कॅश त्या ठिकाणी सेल केला, तोही त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. बँक अकाउंटला जे आपण त्या ठिकाणी बॅलन्स आपण ट्रान्सफर केले, जे बॅलन्स आले ते दोन्ही बॅलन्स या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. त्यानंतर बिल्स रिसिवेबलला त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आपला होता आणि प्रीपेड रेंटला हा ओपनिंग बॅलन्स आपला या ठिकाणी दिसतोय. तिथून पुढे गेल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे. प्रॉफिट अँड लॉसला
अशा प्रकारे तुमचं सर्व एंट्री त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. बघा, एक परचेस रिटर्न आपण त्या ठिकाणी घेतलं होतं, ते परचेस रिटर्न आपल्याला या ठिकाणी दिसतंय. जी परचेसची अमाऊंट आपल्याला होती ती परचेसची अमाऊंट या ठिकाणी दिसते. परचेसमध्ये एक एंट्री आपली त्या ठिकाणी दिसते गुरु इलेक्ट्रॉनिक्सची, आणि सेलमध्ये आपली त्या ठिकाणी 2 एंट्री त्या ठिकाणी दिसतात. एक कॅश सेल आणि एक पूजा इलेक्ट्रॉनिक्सचा सेल आपल्याला दिसणं गरजेचं आहे. आणि क्लोजिंग स्टॉक जो आपण त्या ठिकाणी पाहिला तोच इथे त्या ठिकाणी दिसतो. बघा, जो काही प्रॉफिट अँड लॉसची त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे ही 51,183.67 येते. आणि बॅलन्स शीटची जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे 10,66,183.67 ही तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसते. डे बुकमध्ये आल्यानंतर तुम्ही प्रत्येक एंट्री त्या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे तुमच्या सर्व एंट्र्या आहेच का हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर अल्टर F1 करा. त्या ठिकाणी बघा, ही प्रत्येक एंट्री तुम्हाला दिसते इथे. अल्टर F1 केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक एंट्री या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्या ठिकाणी ही एंट्री या ठिकाणी तुमचं वर्किंग होईल. ठीक आहे, धन्यवाद. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपला जो काही अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर त्या ठिकाणी 5 आहे हा अशा प्रकारे त्या ठिकाणी टॅली होतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला कव्हर करून घ्यावी लागते. धन्यवाद.